आज गोवंडी विभागातील निंबोनी बाग या ठिकाणी आपल्याला माहित असेल काही दिवसांपूर्वी जी बिल्डरच्या माध्यमातून तोडक कारवाई झाली, त्या तोडक कारवाईमध्ये पगारे नामक व्यक्ती हार्ट अटॅक येऊन त्यांच्या ठिकाणी मृत्यू झाला होता। तर मानखुर्द शिवाजीनगर मधली सोशल वर्कर या ठिकाणी ती माहिती घेण्यासाठी आले होते। त्या दरम्यान भरपूर काही गोष्टी ज्या अशा आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस एक प्रकल्प एका विभागात येतो तर ते खऱ्या अर्थाने एका गरीबाचा एक स्वप्न असतं, पण ते स्वप्न साकारताना त्यांना कित्येक प्रॉब्लेम येतात आणि त्यातून काही अशा गोष्टी पण होतात की माणसाचा जीव जातो। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जे पगारे त्या कारणामुळे गेले या ठिकाणी त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत। खरं तर मी त्यांच्याच तोंडाने आपल्या सगळ्यांना सांगणार की त्या दिवशी नक्की काय झालं होतं। तर आपण थोडक्यात सांगा की काय झालं होतं आणि कशामुळे झालं आणि कसं झालं। हो चालेल, बोला। मी कविता अनिल पगारे। ज्यावेळेस नोटीस आली 2 तारखेला, त्यांनी 4 तारखेला माझे मिस्टर आणि काही त्यांच्या सोबतीबरोबर 3-4 जण कलेक्टरकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा माझ्या मुलीची परीक्षा चालू आहे, थोडं आम्हाला 8-10 दिवसाची मोहलत द्या, आम्ही खाली करायला तयार आहे। तर त्यांनी काही ते समजून न घेता दुसऱ्या दिवशी ते कारवाई करायला घर तोडायला आले। 11च्या दरम्यान ते काय आले आणि त्याच्यानंतर त्यांनी शिरोडकर सरांचे घर तोडून इकडे परत गल्लीत घुसले आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली घर तोडायला। ते म्हणले तुम्ही माझे मिस्टर पेपर मागत होते, तर ते म्हणले पेपर आमच्याकडे ऑफिसमध्ये ठेवलेले आहेत, आणून देतो। म्हणे पेपर माझ्या हातात द्या, मी घर खाली करायला तयार आहे म्हणे। म्हणजे बिल्डरने ज्यावेळी तोडक कारवाई केली म्हणजे तुमच्याकडे पेपर नव्हतेच, आमच्याकडे काहीच पेपर नव्हते, पण ते पेपरच मागत होते। म्हणे पेपर दिल्याशिवाय मी घर खाली काही करणार नाही। आणि त्या लोकांनी जबरदस्ती करून आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि आमचे घराचे पत्रे दरवाजे सगळं तोडून फोडून सगळं सामान सकट बाहेर काढलं। आम्हाला घरात सुद्धा जाऊ दिलं नाही। आणि मुलीची परीक्षा त्या दिवशी सुद्धा पेपर होता मुलीचा। अक्षरशः ती मुलगी घरात येऊन बघितलं तर सगळं घर तुटलेलं, मुलगी रडायला लागली। माझे मिस्टर सुद्धा रोडून सांगत होते की माझं घर तोडू नका, माझ्याकडे पेपर तुम्ही दिलेले नाही आणि मी कसं घर खाली करणार, मी तुम्हाला थोडे दिवस सांगतो, मला टाइम द्या, मी घर खाली कर, माझे पेपर मला द्या। मी नाही म्हणत मी तुमच्या प्लॅन मध्ये आहे, पण मला पेपर द्या, मी घर खाली करायला तयार आहे। तरी त्या लोकांनी काहीच ऐकलं नाही। ते म्हणतात तुम्ही आमचं फक्त ऐका, तुम्ही घराच्या बाहेर निघा, बाकी काय करायचं। त्यांनी माझ्या घराचे एवढे नुकसान केले तर सगळे घराचे पत्रे दरवाजे खिडकी सकट किचन सकट सुद्धा तोडून टाकलं, बाथरूमचे दरवाजे सुद्धा तोडून टाकले। मग या ठिकाणी जी गृहनिर्माण संस्था आहे जी SRA मध्ये रजिस्टर असेल, मग त्या लोकांनी त्यावेळेस कोणत्या प्रकारची मदत काहीच नाही केली, त्यांनी मध्यस्थी पण नाही घेतली, येऊन सुद्धा विचारलं नाही काय। ठीक आहे, मग नंतर काय झालं? नंतर त्यांचं काय नाही, दुपार त्यांना खूप टेन्शन आलं, त्यांच्या समोर घर तोडताना खूप टेन्स मध्ये गेले। म्हणतात माझं घर तुटलं तरी पण मी म्हणजे माझ्या घराचे पत्रे जरी तुटले ना, मी घरावर नवीन पत्रे टाकून मी ह्याच घरात राहील। ते कारण खरे लढत होते घरासाठी, त्यांची तळमळ होती, मी डोळ्यांनी पाहत होते। ते म्हणले माझं जोपर्यंत मला पेपर देत नाही तोपर्यंत मी या घरातून जाणार नाही, आणि जरी माझे घर तोडलं तर मी या घरात रिपेअर कर, पण मी इथेच राहील, जे काय झालं तरी चालेल। त्यानंतर काय नाही, दुपारी ते बसले चांगले आमच्या संग बोलले, पण त्यांनी खूप टेन्शन घेतलं होतं घराचं त्याच दिवशी। संध्याकाळी त्यांना एकदम असं अचानक चक्कर येऊन पडले खाली। मग तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलात? हो, ताबडतोब डॉक्टरकडे, इथे सगळे जमलेले होते मुलं सगळे, त्यांनी ताबडतोब चक्कर आली तर आम्ही तिथंच होतो, पण त्यांना उलटी पण झाली, लगेच बघितलं आम्ही तर त्यांना ताबडतोब दवाखान्यात हलवलं। दवाखान्यात गेल्यावर त्यांना असं सांगितलं, पण ते मला माझ्यापर्यंत त्यांनी सांगून दिलं का म्हणे मी नंतर पोहोचले, त्यांना मुलांना कळालं होतं का असं झालं। मला नंतर समजलं की माझे मिस्टर गेलेत म्हणून। ओके, मग त्यानंतर तुम्ही पोलीस चौकीला गेला होतात पोलीस न्याय मागायसाठी? न्याय मागायला गेले, पण पोलिसांनी पण मध्यस्थी करा, असं करा, ते करा, दबाव आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण म्हटलं नाही, माझ्या नवरा घरासाठी आज लढत होता, त्याला न्याय तर मिळालाच पाहिजे। आज त्या माणसाची तळमळ मी डोळ्यांनी पाहत होते कशी होती। घरासाठी भांडत होते, घरासाठी पेपर मागत होते, पण त्या लोकांनी कोणतंच काही कारण ऐकून घेतलं नाही। बिल्डरने यावरती काय बोललं तुम्हाला?
बिल्डरचं बोलणं नाही झालं आमच्याशी. अशा बाबतीत माहीत पडलं जे तुम्हाला म्हणजे ज्यांच्यामुळे झालेलं आहे त्यांच्यावरती FIR झालेली आहे, हो. त्यांना अटक झाली आहे काय? नाही. अटक अजून नाही झाली. पोलिसांना गेला होतात विचारायला तुम्ही? नाही. अच्छा, FIR कॉपी तुम्हाला भेटली आहे? हो. मग आता ना आपल्याला FIR कॉपी. मग आता तुम्ही न्याय कसा मागाल? म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला न्याय पाहिजे असेल आता, मग तो न्याय म्हणून काय मागता तुम्ही? म्हणजे त्यांच्यावरती FIR व्हावी, FIR तर झालेलीच आहे, त्यांना अटक व्हावी आणि इतर काही त्यांना गोष्टी. अटकच झाली पाहिजे. आणि घरासंबंधित कसं? आज माझं घरातलं कमवणारा माणूस सुद्धा कोणी नाही. आज माझी मुलगी मीच आहे. माझी मुलगी शिकत आहे अजून. मग आज आमचं घर कसं चालणार? घर कसं चालणार? आर्थिक म्हणजे कमवता तो एकच व्यक्ती होता घरामध्ये. मुलगीची आता 10वी रिटायर झाली. झाले होते ते, पण ते जे काही याच्यातून त्यांचं घर कसं पण ते पैशातून ते चालवित होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या रतन निर्भवनीने पण घराचं त्यांनी केलं, तर त्याचं पण जास्त त्यांना टेन्शन होतं. अच्छा, निर्भवनीचा काय विषय होता? त्यांनी त्याच्या सासूचं नाव टाकलं होतं मागच्या ते घरात. घर तुमचं आहे? पाठीमागचा रूम आमचाच आहे. म्हणजे तुम्ही राहताय त्यात आता? हा. पण त्या घरावरती आता त्याच्या सासूचं नाव त्यांनी टाकलं होतं. ओके. त्याच्यासाठी सुद्धा ते भांडत होते. माझ्या घरावर सासूचं नाव टाकलं, ते नाव काढून टाक म्हणून. मग या बाबतीत पण बिल्डरने काही काहीच नाही. चौकशी नाही केली? बिल्डर काही कमिटीने कोणी काहीच हे केलं नाही. तर आपण बघितलं असेल की एक SRA प्रोजेक्ट चालू असताना त्यांच्यावरती भरपूर नियम आणि अटी ऑलरेडी असतात, परंतु काही बिल्डर असे असतात की ज्यांना नियमाशी आणि अटींशी काही देणं घेणं नसतं. एक व्यक्ती जो त्यांच्या घरातून त्यांचा जो करता धरता आहे, मुलीची 10वी व्हावी एवढीच फक्त त्याची इच्छा होती आणि त्यानंतर तुम्ही तोडा, पण तोडत असताना आमचे पेपर द्या. परंतु मला असं वाटतं, जशी मी थोड्या वेळापूर्वी आम्ही संपूर्ण जे या ठिकाणी सोशल वर्कर मानखुर्द गोवंडीचे आलेले आहेत, आम्ही जशी इन्क्वायरी केली अर्ध्या तासापूर्वी, तेव्हा माहीत पडलं बिल्डरने कोणालाच त्यांचे जे पात्र पेपर आहेत ते पात्र पेपर न देता या ठिकाणी तोडक कारवाई केली. आणि त्या कारवाईमुळेच खरं तर पगारे आपल्यातून गेलेले आहेत. मी आमच्या संपूर्ण सोशल वर्क टीमने या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की ही जी गोष्ट या ठिकाणी झालेली आहे ही कुठेच व्हावी नाही. कारण म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण व्हायरल करावा आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की लवकरात लवकर जी तुम्ही FIR घेतलेली आहे, अशा ज्या या कारणामुळे या ठिकाणी आरोपी तुम्ही त्या नावं ज्या ठिकाणी FIR मध्ये घेतलेले त्यांना त्वरित अटक करा. लोकांचा अंत पाहू नका. लोक 20 वर्षापासून या ठिकाणी लढत आहेत. ते किडे नाहीयेत, तर तेही एक माणूस आहे तुमच्या आमच्यासारखा जो या ठिकाणी राहतोय. तुम्ही पैशाच्या जोरावरती आणि तुमच्या पॉवरच्या जोरावरती यांना कमजोर समजू नका. अगर कमजोर समजत असाल तर ती तुमची चुकी असेल, कारण तुम्ही FIRच्या वेळीच बघितलं असेल कित्येक लोक त्यांच्या साईडनी होते. तर आम्ही जे मानखुर्द शिवाजीनगरचे रहिवासी सोशल वर्कर या ठिकाणी जेव्हा यांना भेट द्यायला आलो, यासाठी आलो होतो की आता यापुढे हे लोक एकटे नसणार, आम्ही यांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत. तर कृपया करून संपूर्ण प्रशासनाला विनंती करतो की आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि यांचे जे SRAच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील लवकरात लवकर सॉल्व्ह करा. अदरवाईज तुम्हाला माहिती असेल की सोशल वर्क ज्या वेळेस मागे लागतो कुठल्या गोष्टीसाठी तर रिझल्ट आणल्याशिवाय रिव्हर्स येत नाही. तर लवकरात लवकर आंदोलनाला उभे राहा आणि येणारे जी तुम्ही आतापर्यंत प्रॉब्लेम क्रिएट केलेले आहेत, तर तुमच्या समोर येणाऱ्या ज्या प्रॉब्लेमला तुम्ही सामोरे जायला तयार राहा, हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि इथे थांबतो. तूर्तास. जय हिंद.